काश्मीरी। अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। MDH मातीत मरणारे अनेक जण असतात, पण मातीसाठी मरणारा हा सैनिकच असतो। पहलगाममध्ये जो भ्याड हल्ला झाला दहशतवाद्यांचा, त्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये सध्या संतापाची लाट उसळलेली आहे। आणि याच पहलगामच्या कव्हरेजसाठी खरं तर मी गेल्या 2 दिवसांपासून थेट पहलगाममध्ये पोहोचलेलो आहे। आणि मी एक चित्र दाखवतो सध्या कसं इथलं वातावरण असतं। हे तर पहलगाम आहे जम्मू काश्मीरमधलं। सीमेवर काय परिस्थिती असेल याचा फक्त आपण विचार करू शकतो। प्रत्येक सैनिकाला एक भीती असते की कुठल्या दिशेनं गोळी येईल हे माहीत नसतं। आत्ता आपण पाहतोय पहलगामच्या याच खोऱ्यामध्ये हा एक पाण्याचा प्रवाह वाहतोय फक्त। आणि बाजूला जर पाहिलं तर हा सगळा परिसर निर्मनुष्य आहे। पक्ष्यांचा किलबिलाट काही प्रमाणामध्ये फक्त या ठिकाणी आपल्याला ऐकायला येतो। वरती जर नजर टाकली तर भला मोठा हा डोंगर हजारो उंचीचा उभा ठाकलेला आहे आपण पाहतोय। आणि त्याच्या खाली जर आपण पाहिली तर शेती नाही, कुठल्याही पद्धतीची मनुष्य वस्ती नाही आहे। खाली देखील तोच पाण्याचा जो प्रवाह आलेला आहे तो प्रवाह आपण या ठिकाणी खाली पाहतोय। हे पाणी पर्वतांमधून डोंगर रांगांमधून हे खाली जातं। मात्र हा संपूर्ण जर परिसर पाहिला तर या ठिकाणी आत्ता तरी कुठलीही सुरक्षा व्यवस्था नाही। मात्र महत्त्वाचं हेच आहे की एखादा जवान शहीद झाल्यानंतर संपूर्ण देश हळहळ करतो। मात्र त्या जवानाची किंवा त्या सैनिकाचं काम किती आहे याची प्रचिती खरं तर बॉर्डरवर आल्याशिवाय किंवा ज्या ठिकाणी असे हल्ले होत असतात तिथं आल्याशिवाय खरं तर होत नाही। गेल्या 2 दिवसांपासून मी पहलगाममध्ये आहे आणि इथलं जर चित्र पाहिलं तर ज्यावेळेला आम्ही माध्यम म्हणजे पत्रकार लोक हे कव्हर करायला गेलेलो होतो त्यावेळेला जिथं हा मुख्य हल्ला झालेला होता त्या ठिकाणी सॅनिटायझेशन किंवा सैन्य दलाची काही प्रक्रिया सुरू होती। त्यामुळं आम्हाला देखील एका जागेला म्हणजे 15 ते 20 पत्रकार आणि कॅमेरामन आम्ही सगळेजण होतो आणि आम्हाला देखील एका वेगळ्या ठिकाणी त्यांनी ठेवलेलं होतं आणि आमच्या पूर्णपणे आम्हाला त्यांनी सुरक्षा दिलेली होती। चारही बाजूनं आमच्या बंदूकधारी जवान होते। मात्र एक आहे की सगळ्या सीमा असतील म्हणजे देशाचा अरुणाचल प्रदेशपासून जम्मू काश्मीर असेल, तिकडे राजस्थान गुजरात असेल, भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर बऱ्याच ठिकाणी कडाक्याची थंडी असते। मायनसमध्ये टेम्परेचर असतं सियाचीनसारख्या भागात। आणि दुसरीकडं कच्छच्या वाळवंटामध्ये 45-50 डिग्रीपर्यंत तापमान जातं। त्यामुळं जवानाचं काम काय असतं, भारतीय सैन्य दल मग ते इंडियन नेव्ही एअरफोर्स तिन्ही दलं असतील किंवा पॅरामिलिटरीमधलं CRPF CISF SSB ITBP हे असतील, कशा पद्धतीनं ते काम करत असतील याचा फक्त आपण विचार करू शकतो। मात्र या सगळ्यांमुळंच देश सुरक्षित आहे, आपण देखील सुरक्षित आहोत। त्यामुळं हे सगळं कव्हरेज करत असताना TV9 मराठीचा देखील या सगळ्या सैनिकांना मानाचा मुजरा सलाम। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, बैसरन व्हॅली, पहलगाम, जम्मू काश्मीर। MDHचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो। वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही। MDH